आपले जेवढे काय कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, युवती आहेत, युवक आहेत, की जेव्हा आपण टीम बांधली गडिंग्लजमध्ये तेव्हा प्रत्येकाने टीका काय केली, 4 शेंबडी पोरं घेऊन फिरतोय समर्जी घाडगे. आज माझ्याकडे असे कार्यकर्ते, महिला, युवक, ज्येष्ठ नसते तर काय लायकी होती समर्जी घाडगेची, काय पात्रता होती समर्जी घाडगेची. कागलमध्ये 2024ला राम राज्य आणायचंय हे धोरण ठेवून सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. समर्जित घाडगे निमित्त आहे. आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. सर्वप्रथम प्रत्येक वर्षी गडिंग्लजला आपण हा कार्यक्रम करतो आणि यावर्षी एक उत्कृष्ट कार्यक्रम आपण सगळ्यांनी आयोजित केला. आणि माझ्यासाठी खरंच म्हणजे मी कागलमध्ये नेहमी गेल्यानंतर गडिंग्लज आणि उत्तूरच्या लोकांचं मी उदाहरण देतो. म्हणजे कागलमध्ये पहिल्यापासून आमचा कारखाना, आमचा गट होता आणि प्रत्येक गावामध्ये भरमसाठ नोकऱ्या पण आहेत. त्या तुलनेत गडिंग्लज उत्तूरमध्ये कमी तुलनेच्या नोकऱ्या असून सुद्धा खरंच माझं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणाने ही लोक कामं करतात, जोमानी झटतात. म्हणजे कुठंतरी मला असं वाटतं की या कार्यकर्त्यांचं आमच्या पिढ्यापिढ्यांचंच नातं आहे का आणि वारसामध्येच हे नातं मला मिळाले का, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आज जे काही या परिसरामध्ये समर्जी घाडगेचं नाव घेतलं जातं यामध्ये माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं श्रेय. आज माझ्याकडे असे कार्यकर्ते, महिला, युवक, ज्येष्ठ नसते तर काय लायकी होती समर्जी घाडगेची, काय पात्रता होती समर्जी घाडगेची. 2017मध्ये आलेला एक नवीन मुलगा, त्याला आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तर वाढदिवस साजरी करू शकतो. वाढदिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात, गडिंग्लजमध्ये होतात, उत्तूरमध्ये होतात. याचं खरं म्हटलं तर पोचपावती माझ्या कामाची नाही आहे. ठीक आहे, कामं करायला मी पुढाकार घेतला, पण ते जमीन पातळीवर जाऊन त्याला पोचवणं, लोकांपर्यंत जाणं आणि तो विश्वास कमवण्याने ते काम कोणी केलं असेल तर माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्यासाठी मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमामध्ये उपस्थित माननीय संजय संकपाळ साहेब आपले शिवसेनेचे तालुका अध्यक्ष पण आहेत आणि त्यासाठी खरंच मला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं कौतुक करायचं. आणि योगायोग बघा की या वाढदिवसा दिवशी माझ्यासाठी हा वाढदिवस हे एक अमृत योग आहे की जे 500 वर्षापासून ज्या गोष्टीचं स्वप्न आपण सगळ्या भारतीयांनी पाहिलं होतं, एका शेडमध्ये प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती ठेवून आपण पूजन करत होतो अयोध्यामध्ये. 500 वर्षानंतर 22 तारखेला जिथं राम मंदिरची स्थापना मोदी साहेबांमुळे अयोध्यामध्ये होते त्या काळामध्येच मी माझा वाढदिवस साजरी करतो. हे माझ्यासाठी सगळ्यात मोठा मान सन्मान आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम होत आहेत आणि माझं सगळंच मत आहे की याचं मी योगायोग का म्हणतो, कारण प्रभू श्री रामचंद्रांनी जे काय लंकावर विजय मिळवला ते वानर सेनाच्या ताकदीवर मिळवला. मी स्वतःला काय रामायणचं पात्र मानत नाही, पण तेवढीच चांगली वानर सेना माझ्याकडे पण आहे याचाही मला अभिमान वाटतो. कारण ही जी काय आता आपले जेवढे काय कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, युवती आहेत, युवक आहेत, की जेव्हा आपण टीम बांधली गडिंग्लजमध्ये तेव्हा प्रत्येकाने टीका काय केली, 4 शेंबडी पोरं घेऊन फिरतोय समर्जी घाडगे. काय अनुभव नसलेला, कुठलाही वारसा नसलेल्या महिला, युवतींना समर्जी घाडगे आणतात ज्यांच्या मागे एक मतदान नाही. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, मी जेव्हा गडिंग्लजला आलो आपल्याकडे अनुभवी माणसं आहेत आणि आपल्याकडे राजकीय वारसा नसेल पण काम करायची जिद्द करणारे कार्यकर्ते पण आहेत. मी एक नेहमी सांगतो, स्वर्गीय राजेसाहेबांनी आणि ते शाहू महाराजांच्या काळापासून आमच्या ताईंनी ज्याचा उल्लेख केला, एक आमच्या घराण्यामध्ये आम्ही नेहमी पाळले. मी माझ्या वडिलांना करताना पाहिले. माझे वडील मला नेहमी सांगायचे की कधीही राजकारणामध्ये मतदानमध्ये गुंतवणूक करायची नाही, माणसामध्ये गुंतवणूक करा. मी माणसामध्ये गुंतवणूक केली. मी हे नाही बघितलं आता कधीही युवक माझ्याकडे प्रवेशाला कोण घेऊन येतात. परवा आमचा प्रवेश झाला
आमचे मित्र समोर पुढच्या रूममध्ये बसलेत आणि त्यांचा प्रवेश जेव्हा झाला विनायकरावचा, तेव्हा मला त्यांनी येताना सांगितलं, साहेब ते नदी वेसमध्ये हा मुलगा आहे, त्याचं एवढं मतदान आहे. मी म्हटलं तू कधी मतदान सांगायचं, मी त्याच्यामध्ये गुंतवणूक करणार आहे, मी त्याच्या मतदानामध्ये गुंतवणूक करणार नाही. आपल्याला लोकांमध्ये गुंतवणूक करायची आहे आणि जे काय आज हे निर्माण झालंय हे लोकांमध्ये गुंतवणूक केली. आज ही ज्या ज्या लोकांनी भाषणं केली, मला वाटतं पहिल्यांदा भाषणं केली, व्यासपीठावर भाषणं करता येत नव्हती आणि त्या प्रमाणामध्ये ही कामं चालू आहेत. आज योगायोग पण झाला बघा की भीमा कोमरेंनी आज यात्रेमधून इथं आला आणि पहिला गुलाल माझ्यावर, या निमित्ताने तो गुलाल पडला बघा. त्याच्यासाठी मी भीमा कोमरे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला असंच काम करत राहायचं आहे. गडिंग्लजने मला मागच्या इलेक्शनमध्ये प्रचंड प्रेम दिलं, प्रचंड विश्वास दिला, कारण या परिसरामध्ये एक अपक्ष उभारून कधीही मतदान न करण्याचा इतिहास आहे या परिसरामध्ये. तरीही 6,800 मतं आपल्याला या शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये वेगळी ही मतं पडली. आणि हो, त्या काळामध्ये एक वातावरण झालं की आपण 3 नंबरला आहोत आणि त्या वातावरणाचाही फटका बसला. काही चुका माझ्याकडून पण झाल्या, पण इतका मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी प्रेम दिलं. मी तुम्हाला सांगतो की सगळ्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला की राजेंना आमदार करायचं, 2024ला राजे आमदार झाले पाहिजे. मी त्याच्यात सगळ्यांची परवानगी घेऊन दुरुस्ती करतो. आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे, कागलमध्ये 2024ला राम राज्य आणायचंय हे धोरण ठेवून सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. समरजित घाटगे निमित्त आहे, समरजित घाटगे त्याच्यातलं एक साधन आहे. आपल्याला मी रामराज्य म्हणताना हा कुठला हिंदुत्वाचा मी नारा देत नाहीये. रामराज्यामध्ये आपण जेव्हा प्रभू श्री रामचंद्रांचा उल्लेख करतो, ज्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलं, राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज ज्या घाटगे घराण्यातून दत्तक झाले, कागलकर सिनियर, त्या जो एम्ब्लेम आहे आमचा, जो शिक्का आहे, त्याला आपण शिक्का म्हणू शकतो, एम्ब्लेम, त्याच्यामध्ये 2 अक्षर आहेत. ते अक्षर म्हणजे श्रीराम. हे मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. ह्या लोकांनी प्रभू श्री रामचंद्रांना आदर्श का ठेवले? त्यांना देव बघायच्या आधी ते एक उत्तम राजे होते. समान न्याय, सगळ्यांना समान न्याय. प्रभू श्री रामचंद्रांच्या दरबारात गेलं तर तो न्याय मिळतो, बरोबर का नाही? आणि त्यासाठी मी जेव्हा रामराज्य म्हणतो, आपल्याला कागल मतदारसंघात, गडिंग्लज, कागल, उत्तूर, आजरामध्ये समान न्याय, सगळ्यांना न्याय चांगला मिळाला पाहिजे. समान लोकांची सामान्य माणसांची कामं व्हायला पाहिजे. आणि जसं छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी जे विकास केला, आपल्याला गडिंग्लजमध्ये आणि या परिसरामध्ये विकासाचं विजन ठेवून गेलं पाहिजे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.